आजचा दिवस हा जगभरामध्ये साजरा केला जातो. येशूचा जन्म. आणि हा येशूचा जन्म संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो, आनंदात साजरा केला जातो. काही देशांमध्ये पूर्ण डिसेंबर सुट्टी असते, महिनाभर सेलिब्रेशन. आणि हा अत्यंत महत्त्वाचा दिवस 25 डिसेंबर. आणि कधी कधी म्हणण्यापेक्षा बऱ्याचदा नाताळ का साजरा करतो ख्रिश्चन लोक विसरून जातात. येशू ख्रिस्ताशिवाय इतर गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं आणि नाताळ साजरा केला जातो. ज्याच्या जन्माचा आनंद करण्यासाठी नवीन कपडे घातले, ज्याच्या जन्माचा आनंद करण्यासाठी सुंदर पक्वान बनवलं, ज्याच्या जन्माचा आनंद करण्यासाठी सगळं सेलिब्रेशन अरेंज केलं, त्याला विसरून कसं चालेल. सगळ्या सेलिब्रेशनचं केंद्रस्थान कोण आहे? येस. तर या आपण पवित्र शास्त्रातून काही वचन वाचूया. मत्तई शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि यातील 18 पासून ते 23 पर्यंत आपण वचन वाचणार आहोत. मॅथ्यू चॅप्टर 1 वर्सेस 18 to 23. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापांपासून तारेल. हे सर्व अशासाठी की प्रभूने संदेश त्याच्याद्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. आमेन, एमॅन, हालेलुया. देव पूर्वीपासूनच मानवाच्या भेटीसाठी तयार होता. आदामाला ज्यावेळेस परमेश्वराने बनवलं, परमेश्वर आदामाला फेस टू फेस भेटायचा, समोरासमोर भेटायचा. आणि आपल्याला माहित आहे पाप जगामध्ये आला आणि काय गोष्टी घडत गेल्या. परमेश्वर आणि मनुष्य यांच्यामध्ये एक आडभिंत पापाची तयार झाली. पण तरी सुद्धा ते आडभिंत असताना सुद्धा परमेश्वराने मोशेला सांगितलं, एक अशी जागा तू तयार कर ज्याला म्हणायचं निवास मंडप. त्या निवास मंडपामध्ये बाहेरचं अंगण होतं, त्यानंतर पवित्र स्थान आणि पुढे अतिपवित्र स्थान, परमपवित्र स्थान, होली ऑफ होलीज. त्या परमपवित्र स्थानामध्ये जर एखादा पापी माणूस पापात राहून जर प्रवेश करायचा तो तिथंच मरून जायचा. कुणी आमेन म्हणेल का? असा पवित्र देव, एक कण ही अपवित्र त्यात आली तर तो अपवित्र माणूस तिथंच मरणार, हे 100% नक्की आहे. आमेन. इतका पवित्र देव, त्याच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी याजकांचा थरथर काप व्हायचा. त्या देवाला भेटायला मी कसा जाऊ, त्या देवापुढं मी कसा जाऊ, त्या परमेश्वराच्या जवळ मी कसा जाऊ. कारण की जर माझ्यामध्ये काही पाप चुकून झाला असेल तर मी जाताना तर जिवंत जाईल पायांवरती, पण येताना मला खेचत आणतील मेलेल्या मुर्द्यासारखं. अशी भीती ते याजकांच्या मनामध्ये होती. देवाला भेटणं म्हणजे एक भीतीचं ठिकाण होतं. देवाला भेटणं म्हणजे थरथर काप आणि भीती, आणि देव मला मारून टाकेल का या भीतीने लोक देवाला भेटायला जायचे. पण तुम्हाला सांगू द्या, निवास मंडपामध्ये जो देव भेटायला यायचा तो गव्हाणीमध्ये जन्माला आला. प्रेज द लॉर्ड. गाईच्या गोठ्यामध्ये जन्माला आला. आता आपल्या दृष्टिकोनातून, तुमचा माझा जगाचा दृष्टिकोन, मर्सिडीजमध्ये आला की खूप मोठा माणूस आहे, सायकलवर आला तर साधा माणूस आहे, राजवाड्यात जन्म घेतला फार मोठा माणूस आहे.
झोपड्यात जन्म घेतला, साधारण माणूस आहे. हे तुमचे आणि माझे कॅल्क्युलेशन आहेत. परंतु परमेश्वर तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीला पाहत नाही, तर तो तुमच्याकडे पाहत असतो. परिस्थिती काहीही असू द्या, या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, जो परमेश्वर ईश्वर जो भेटीसाठी निवास मंडपामध्ये यायचा, तो आता गायीच्या गोठ्यामध्ये तुमच्या आणि माझ्या भेटीसाठी आला. आणि ज्या वेळेस देवाच्या प्रिय लोकांनो आपण पाहतो की बाळ झालं, तर पहिला प्रश्न असतो, काय असेल बरं तो पहिला प्रश्न? कोणासारखा दिसतो, बरोबर ना? पण मी तुम्हाला खात्रीने एक गोष्ट सांगतो, येशूचा जन्म झाला, आई बापांनी पाहिलं एकमेकांकडं, हा तुझ्यासारखा पण नाही, हा माझ्यासारखा पण नाही, हा देवासारखा आहे, हा देवासारखा आहे, हा देव आहे. हा ना तर तुझ्यासारखा, ना योसेफासारखा दिसत होता, ना मरियेसारखा दिसत होता, पण पवित्र आत्मा त्या मरियेच्या उदरामध्ये आला, म्हणून येशूचा जन्म झाला. तो देवासारखा आणि देवच तो आहे. प्रभू येशू जगामध्ये आला. आता जुन्या करारामध्ये देवाने विचारलेला पहिला प्रश्न, देवाने विचारलेला पहिला प्रश्न, फर्स्ट क्वेश्चन आस्क्ड बाय गॉड इन द ओल्ड टेस्टमेंट, पहिला प्रश्न देवाने काय विचारला असेल, तर तो प्रश्न आहे, आदामा कोठे आहेस? आदामा तू कोठे आहेस? पहिला प्रश्न. नवीन करारामध्ये मानवाने पहिला विचारलेला प्रश्न, यहुद्यांचा राजा जन्म असा आलाय, तो कोठे आहे? कळतं आपल्याला फरक? जुन्या करारामध्ये उत्पत्तीचा ग्रंथ 3 अध्याय 9 वचनामध्ये देव प्रश्न विचारत आहे, आदामा मानवाला विचारत आहे, तू कोठे आहेस? म्हणजे मी तुला पवित्र असं ठेवून गेलो होतो, आता तू पवित्र राहिलास का? तू कुठं गेलायस? आता तू पापात पडलायस का? देवाचा प्रश्न आहे, तू कुठे आहेस? मानवाला प्रश्न आहे. आणि नव्या करारामध्ये मत्तई 2 अध्याय 2 वचनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलाय, आणि तो मागी लोकांनी प्रश्न विचारलेला आहे, यहुद्यांचा राजा म्हणजे देव उद्धारक जन्माला आलाय, तो कुठे आहे? येशू कुठे आहे? देव कुठे आहे? प्रभू कुठे आहे? तारणारा कुठे आहे? आणि ते ताऱ्याचा शोध घेत घेत आले होते. जुन्या करारामध्ये देव माणसाला शोधतोय, आणि नवीन करारामध्ये माणूस देवाला शोधतोय. पण तुम्हाला सांगू द्या देवाच्या प्रिय लोकांनो, मागे लोक येशू बाळाच्या दर्शनाकडे येत होते, त्याचं दर्शन घेण्यासाठी ताऱ्याच्या दिशेने येत होते. देवाच्या संत गणांनो, हा तारा तेजस्वी तारा, आणि त्या ताऱ्याच्या दिशेने हे मागी लोक आपला प्रवास करत आहेत. आज आपल्या जीवनामध्ये प्रश्न आहे, असायलाच पाहिजे, येशू कुठे आहे? मी कामाच्या ठिकाणी जातो तिथं येशू आहे का? माझ्या घरामध्ये येशू आहे का? मी शाळेत कॉलेजमध्ये जिथं जातो तिथं येशू आहे का? आपण स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे, आमच्या जीवनामध्ये येशू आहे का? ख्रिस्त जगामध्ये आला आणि त्याच्या येण्याने आमचं जीवन परिवर्तित झालं, आम्हाला स्वर्गात जाण्याची वाट मिळाली. जुन्या करारामध्ये परत एकदा उत्पत्तीचा ग्रंथ 3 अध्याय 15 वचन, पहिली भविष्यवाणी बायबलची काय आहे का? आणि तू व स्त्री, म्हणजे आता सैतानाला शाप दिलेला आहे का? तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. कोणामध्ये? स्त्रीची संतान आणि सैतानाची संतान यांच्यामध्ये काय होणार? दोस्ती करायची, सैतानाबरोबर दोस्ती करायची. मी पण बसतो तू पण बस म्हणायचं, मी पण घेतो तू पण घे म्हणायचं, तू पण चोरी कर मी पण चोरी करतो म्हणायचं नाही. सैतान लबाड आहे, लबाडाचा बाप आहे. सैतानाशी जे शेक हँड करतात ते लाईफ लॉंग शेक होत जातील, पडणार त्यांचं जीवन, काही खरं नाहीये. सैतानाबरोबर दोस्ती नाही करायची. इकडं लिहिलंय देवाने आपल्यामध्ये आणि सैतानामध्ये वैर स्थापन केलंय. येशूने कधी असं केलं का? दुष्टात्मा प्लीज जा रे बाबा, तिला त्रास होतो, तुला विनंती करतो तू जा सैताना, असं कधी येशूने म्हटलं का? प्लीज रिक्वेस्ट आहे असं येशूने कधी म्हटलं का? कधीच येशूने दुष्टात्म्यांना विनंती केली नाही, तर तो धमकावत होता. बोलो येशू मसीह की हालेलुया. येशू दुष्टात्म्यांना धमकावत होता. ही वैर भावना टिकून राहिली पाहिजे, सैतानाशी दोस्ती नाही करायची. पुढे बायबल सांगतं
ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. इथं मूळ भाषांतरात ठेचणं हा शब्द वापरलेला आहे. ठेचून टाकशील. स्त्रीचं संतान, स्त्रीचं संतान सैतानाचं मस्तक ठेचणार, ही येशूच्या जन्माविषयीची पहिली भविष्यवाणी आहे. आमेन. येशू ख्रिस्त जगामध्ये येणार आणि तो काय करणार की तो त्या सैतानाचं मस्तक ठेचणार, सैतानाला हरवणार, त्याचं मस्तक तो ठेचून टाकणार आणि तो सैतान प्रभूची टाच फोडणार. हे पण इथे लिहिलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ही भविष्यवाणी पुन्हा एक वार हजारो वर्षानंतर यशाया संदेष्टाच्या द्वारे त्याबद्दल पुन्हा एक वार सांगण्यात आलं. आणि यशाया 7 अध्याय 14 वचन तिकडे सांगितलं ना, स्त्रीची संतान. पहा आता इथं परत एकदा यशाया 7:14 मध्ये बायबल काय सांगतं. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवील. वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या समजू लागले, म्हणजे तो लोणी व मध सेवन करेल. या ठिकाणी वचन सांगते की कुमारी गर्भवती होईल. ज्या बीजाबद्दल उत्पत्तीमध्ये सांगितलेलं आहे, स्त्रीच्या संतानाबद्दल सांगितलेलं आहे, यशाया संदेष्टाने पुन्हा एक वार त्या वचनांची उजळणी केली. आणि पहा, त्याने पुन्हा एक वार आणखीन एक देवापासून चिन्ह दिलं की एक कुमारी गर्भवती होणार आहे, एक कुमारी गर्भवती होईल. आणि मग पुढे आपण ज्यावेळेस वचनातून पाहतो, मत्तई 11 अध्याय आणि यातील 18 ते 23 वचनामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी जी सुरुवातीला आपण वचन वाचली, यामध्ये बायबल सांगतं की ती कुमारी कोण आहे. मरिया, येशूची आई. देवाच्या प्रिय लोकांनो, जगामध्ये पुष्कळ स्त्रिया होत्या, खूप स्त्रिया होत्या, परंतु परमेश्वराने मरियेची निवड केली. योसेफ आणि मरिया वागदत्त झाले होते, म्हणजे साखरपुडा झाला होता, एंगेजमेंट झाली होती ऑलरेडी. आणि अचानक लग्न झालेलं नसताना अचानक दिव्यदूत मरिये पुढे प्रकट झाला आणि तिच्याशी बोलू लागला. आणि तिला काय सांगितलं, तुला काय होणार, पुत्र होणार आहे. अरे बापरे, माझं तर अजून लग्न झालं नाहीये, कसं बाळ होणार. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, होऊ दे माझ्या बरोबर असं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाला हो म्हणणारे लोक फार कमी आहेत. देवाला माहित होतं इतर स्त्रिया नाही म्हणतील, पण मरिया मला हो म्हणणार आहे. देव अशा लोकांना निवडतो. मरियेकडे काय फ्युचर होतं. बेथलेहमध्ये जातील त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचं घर नसणार आहे, त्यांच्याकडे कुठल्या गोष्टी नसणार आहेत, कुठल्या सेव्हिंग्स नाहीयेत, घरं नाहीयेत, प्रॉपर्टी नाहीये, कुठल्या चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे नाहीयेत. पण त्यांच्याकडे एक खासियत आहे की ते देवाला हो म्हणू शकतात. देव अशा लोकांना शोधतो जे देवाला हो म्हणू शकतात. देव अशा लोकांना पाहत आहे की जे लोक परमेश्वरासाठी म्हणतील, हो देवा मी तयार आहे. नाही म्हणणारे खूप आहेत, हो म्हणणारे फार कमी आहेत. कुणी आमेन म्हणेल काही गोष्टीला, हो म्हणणारे खूप कमी आहेत. बर, अशा परिस्थितीमध्ये ही स्त्री एकदम साधारण आहे. पवित्र आत्मा आला, डायरेक्ट गर्भधारणा झाली, येशू बाळ तिच्या उदरामध्ये आहे. आता पुढं काय, मम्मी डॅडींना कळालं तर काय करतील, नवऱ्याला कळालं तर काय करणार, सोडून देईल का. आता हा जो योसेफ आहे ना, तो पण खूप धार्मिक व्यक्ती आहे, पण बायबल सांगतं की त्याला तिची बेअब्रू करायची नव्हती, म्हणजे त्याचं तिच्यावरती खरं प्रेम होतं. किती लोक आमेन म्हणतील. ज्यावेळेस तुमचं खरं प्रेम कोणावरती असतं, तुम्ही त्या व्यक्तीला बेअब्रू करू देत नाही, त्या व्यक्तीची नालस्ती तुम्ही होऊ देत नाही. योसेफाने तेच केलं, तिची बेअब्रू होऊ दिली नाही आणि योसेफाने गपचूप तिला सोडायचा त्यांनी निर्णय घेतला. कारण की मी जर सगळ्यांना सांगितलं, अरे बापरे ही बाई अशी निघाली, ही चांगली नाहीये, कॅरेक्टरलेस आहे, असं तसं योसेफ जर बोलला असता तर लोक धोंडमार करायला तयार झाले असते, कारण हा तर नियम आहे जुन्या करारातला. परंतु योसेफ तिला गुप्तपणे सोडण्यासाठी तयार याकरिता होता की त्याला ठाऊक होतं ही स्त्री तशी नाहीये, परंतु मला तिला गपचूप सोडलं पाहिजे, कारण त्याला ती मनापासून आवडली होती. देवाच्या प्रिय लोकांनो, संगती राहिल्याने अनुभव येतो, एकमेकांचे स्वभाव कळतात. पण या ठिकाणी देवाच्या संत गणांनो, यांचा अजून विवाह झालेला नाहीये, पण त्यांच्यामध्ये साक्षात देवाची उपस्थिती आहे. तर या ठिकाणी या उभयतांनी निर्णय घेतला. ती तिकडे हो म्हटली आणि हा इकडे सोडायला तयार झाला तिला.
परत देवदूतांनी स्वप्नात येऊन सांगितलं सोडायचं नाही तिला. पकडे रे ना छोडणं नाही. आमेन, हालेलुया. तुझीच बायको आहे ती, तिला सोडायचं नाही. पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भवती, तिला सोडू नको, तिचा स्वीकार कर, तिला स्वीकारण्यास अनुमान करू नको. बायबलचे शब्द आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, या व्यक्तीने निर्णय बदलला. देवदूत भेटला, त्याला सत्यता कळाली, त्याने निर्णय बदलला, त्याने मरियेचा स्वीकार केला आणि पुढे हा नावनिशी सुरू झाली, त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि असा प्रवास त्यांनी आज सुरू केला. देवाच्या प्रिय लोकांनो, यशाया संदेशाच्या द्वारे झालेली भविष्यवाणी एक्झॅक्ट 700 वर्षांनंतर पूर्ण झाली. कुमारी गर्भवती होईल. 700 वर्ष लोक वाट पाहत होते. कोण कुमारी येते, कोण कुमारी आहे, कोण कुमारी. 700 वर्षांनंतर येशूचा जन्म झाला. यशायानंतर देवाच्या प्रिय लोकांनो, ही भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी 700 वर्ष लागली. आणि ती मरिया आणि तो योसेफ, प्रभूने त्यांची निवड केली. नावनिशी झाली, आपापल्या गावी निघून जायला सांगितलं. गव्हर्नमेंटचे नियम बदलतात, कुणाला काही करायला लावू शकतात. नोट बंद तर बंद. जुनी 500ची टाकू नका आज. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नवीनच टाका. कळालं आपल्याला? जे बंद ते बंद, जे सुरू ते सुरू. गव्हर्नमेंट गोष्टी बदलू शकतं. त्या काळातल्या गव्हर्नमेंटने गोष्टी बदलल्या होत्या. नावनिशी झाली, आपापल्या गावी पाठवून दिलं. आता या प्रेग्नेन्सीमध्ये एवढा प्रवास करून, त्या मातेला एवढा प्रवास करून जायला लागलं. योसेफही बरोबर आहे. येशू बाळ उदरामध्ये, बघा, बाळ पोटात असताना एवढा प्रवास करते, नंतर त्याला प्रवासच करायचा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला कळतंय? नाही कळत? लोक शब्द वापरतात बाहेरच्या जगातले, गर्भसंस्कार हा शब्द वापरतात. मी त्याला तो नाही शब्द वापरणार. पण मी हे म्हणेल की बाळ उदरात असताना आईच्या सवयी खूप चांगल्या असाव्यात. किती लोक आमेन म्हणतील? लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आईच्या सवयी खूप चांगल्या असाव्यात. जे तुम्ही कराल, बायबलमधून तुमच्याशी बोलतोय मी. आणखीन एक उदाहरण सांगतो, अजून एक सांगू शकतो. बाप्तिस्मा करणारा योहान आलीशेबेच्या उदरात होता. 5 महिने एकांतवासात गेले. किती महिने? 5 महिने अरण्यात गेली. तिचा जो मुलगा झाला त्याचं नाव तर अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी होतं. तो पण अरण्यात जाऊन प्रभूचं गौरव करायला लागला. तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. या मातेने बाळाला उदरात घेऊन प्रवास केलाय. आणि मग प्रत्येकाच्या घरी त्यांनी विचारलं. नातेवाईक आहेत, आम्ही लांबचे आलोय. मुंबईच्या लोकांना माझं बोलणं जास्त पटणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अचानक ज्यावेळेस पाहुणे येतात, आपली घरं लहान असतात, अचानक पाहुणे येतात, त्यावेळेस काय तारांबळ उडते. तर शाळेमध्ये जागा नव्हती, कुठंच जागा नव्हती. आणि मग एक जागा मिळाली. एक माणूस असेल, कोणीतरी त्याने म्हटलं असेल की अरे इथं जागा नाही, गोठा आहे, जायचं तर जा तिकडे. गोठ्यात जागा आहे. मग हे नवीन दाम्पत्य गोठ्यामध्ये गेलंय. आणि त्या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताचा जन्म गायीच्या गोठ्यामध्ये झाला. घरामध्ये झाला असता तर बेडवरती बाळाला ठेवलं असतं, चांगल्या बिछाण्यावर बाळाला ठेवलं असतं. पण जन्म झाला गायीच्या गोठ्यामध्ये. जनावरं जिथं जेवतात, वैरण टाकण्याचं जे ठिकाण आहे त्याला गव्हाणी म्हणतात. लाकडाची किंवा दगडाची असू शकते. जिथं जनावरांचं जेवण ठेवलं जातं तिथं जीवनाची भाकर ठेवण्यात आली. प्रेज द लॉर्ड. संपूर्ण जगाच्या तारणासाठी, उद्धारासाठी जीवनाची भाकर त्या गव्हाणीमध्ये ठेवण्यात आली. प्रभूला तिथं ठेवलं आणि देवाच्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी येशू बाळाचा जन्म झाला. माझ्या बहिणींना, मातांना आणि ज्या मुली आहेत त्यांना विनंती आहे. कधी कधी या माझ्या माता बहिणी फार निराश होतात. देवाने पुत्र पाठवला, आब्रामानंतर इसाकाला आशीर्वाद मिळाला, इसाकानंतर या हे सगळे जेंट्स लोकांनाच आशीर्वाद असतात. आमचं काय आहे की नाही बायबलमध्ये? त्यांच्यासाठी मी बोलतोय. बायबलमध्ये एक घटना आहे. गणना 27 अध्याय 1 ते 11 वचनं लिहून घेऊ शकता, नंतर वाचा, कारण विषयांतर नको. फक्त मरियेला देवाने निवडलं या विषयी मला थोडक्यात बोलून पुढे जायचंय. गणना 27 अध्याय 1 ते 11 वचन. सलाफहाद नावाचा एक व्यक्ती होता. सलाफहाद हा व्यक्ती असा होता की त्याला 5 मुली होत्या. बोले येशू मसीह की. किती मुली होत्या? चांगली गोष्ट आहे. मला पण 2 मुली आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती मुली होत्या? 5 मुली होत्या. धार्मिक माणूस होता. कोरह जो होता
त्याने बंड पुकारलं, देवाच्या विरुद्ध वागला आणि मग ते कसे मेले तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये हा नव्हता, म्हणून हा धार्मिक आहे असं म्हटलं जातं. हा व्यक्ती मरण पावला. तिथं सगळी स्टोरी दिली आहे, तुम्हाला वाचायला मिळेल त्या गणना 27:1-11 वचनांमध्ये. हा व्यक्ती मरण पावला आणि आता भाऊबंधांनी काय केलं, याला मुलगाच नाही, वारस कुणीच नाही, कट करून टाका, मुलींना काहीच मिळणार नाही, निघून जा इथून, असा पंचांनी निर्णय घेतला. या 5 मुलींची हिंमत बघा, त्या मोशेकडे गेल्या. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. 5 मुलींनी काय केलं? कुठे गेल्या? मोशेकडे जाऊन त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी 5 जणींनी सांगितलं, आम्हाला भाऊ नसला म्हणून काय झालं, ते सगळं वारसदारचा हक्क आम्हा 5 बहिणींना देऊन टाका. बोलो येशू मसीह की. पण मोशे काय म्हटलं माहितीये का? बायबलमध्ये असा नियम नाही, तरी मी प्रार्थना करतो. मोशेने प्रार्थना केली देवाच्या प्रिय लोकांनो, आणि देवाने काय उत्तर दिलं माहितीये का? त्या मुली ज्या आहेत ना, त्या बरोबर बोलतायत, त्यांना वारस बनवून टाक, त्यांना वारस बनवून टाक, त्यांना वारस बनवून टाक. सांगण्याचं तात्पर्य हे, देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या प्रिय संतगणांनो, या 5 मुलींनी आवाज उठवला, देवाने नियम बदलले. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नियम बदलला, नियम बदलला. मुलाला मिळणारे आशीर्वाद मुलींना मिळायला सुरुवात झाली. आणि त्याचमुळं वंशावळीच्या अभ्यासात तुम्हाला कळेल मरियेचं महत्त्व काय. विषयांतर म्हणजे आपल्याला दुसरीकडे न जाता किंवा विषयांतर न करता आपल्याला थोडक्यात ही गोष्ट समजून घ्यायची आहे की प्रभूच्या नजरेमध्ये माझ्या बहिणींनो तुमची किंमत फार मोठी आहे. आमेन. आधी योसेफाशी नाही बोलला देव. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? माझ्या बहिणींनो तुमच्याकडून तरी मोठ्याने आमेन यायला पाहिजे होतं. आधी मरियेशीच का बोलला देव? प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला. देवदूतांनी दर्शन आधी कोणाला दिलं? नंतर योसेफाला. आधी मरियेशी बोलला परमेश्वर, नंतर योसेफाशी. का माहिती का? एदेन बागेत सैतान आला ना, पहिला हवेशी बोलला, मग नंतर आदामाकडे ते पाप शिरलं. प्रियांनो, हवेपासून सुरुवात झाली. नवीन करारात पण देवाला बोलायचं होतं, देवाने मरियेपासून सुरुवात केली आणि मग तो योसेफाशी बोलला आणि उद्धारकाला, तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्याला प्रभूने या जगामध्ये पाठवलं. मरियेच्या उदरी येशूचा जन्म झाला. ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्यावेळेस एक दोरी आपल्या पोटामधून येते. बेंबीमध्ये एक दोरी असते, जे आता मेडिकल सायन्समध्ये त्यांना माहिती आहे की नाही? बाकीच्यांना माहितीच नसेल, सगळ्यांना माहिती. व्हेरी गुड, प्रेज लॉर्ड, प्रभूची स्तुती असो. काय म्हणतो त्याला दोरीला? ते आपण नाळ. देव बेंबीचा प्रश्नच येत नाही. देवाला बेंबीचा प्रश्नच येत नाही. बेंबी कशासाठी माहिती का? आंबेलिकस कशासाठी आहे? आईकडून मुलाला पोषण मिळावं. देवाला कोण पोषणार आहे? देवाला कोण पोषणार आहे? तुमचे ताईत आणि ऑफरिंग तिकडे जात नाहीत बरं का. हॅलो, प्रेज द लॉर्ड. पास्टरनी जमा केले मग पाठवले वरती, असं काय नसतं. इथं चर्चच्या सेवेसाठी सगळं वापरलं जातं. देवाला पोषणारं कुणीच नाहीये, देवाला बेंबी नाहीये, पण तरी सुद्धा येशू जगात आला, नाळ धारण करून आला, म्हणून नाताळ आहे. प्रियांनो, नाताळ म्हणजे काय? देव असताना नाळ धारण करून आला म्हणून नाताळ आहे. आणि ही जी नाळ आहे मरियेच्या प्लॅसेंटा बरोबर जुडलेली नाळ आहे. मरिये बरोबर, मरियेचं आणि येशूचं कनेक्शन आहे नाळेमधून. मातेचं आणि पुत्राचं कनेक्शन आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आता कितीतरी लोकांना असा प्रश्न पडला असेल, हे माझं बोलून झालंय पण आता मला शॉर्टमध्ये बोललं पाहिजे. या नाळेमध्ये व्हेन पण असते ना, आर्टरी पण असते, आणि त्याच्यामधून बाळाला पोषण मिळतं. पण एक तुम्हाला चमत्कार सांगू का देवाचा? देवाच्या प्रिय लोकांनो, आईचं रक्त बाळाच्या शरीरात जात नाही. आईचं रक्त बाळाच्या शरीरात जात नाही आणि बाळाचं रक्त आईच्या शरीरात जात नाही. याच कारणामुळे आईचा आणि बाळाचा रक्तगट वेगवेगळा असू शकतो. तुम्हाला कळतंय? एखादा व्यक्ती ए पॉझिटिव्ह असला, त्याला बी पॉझिटिव्हचं रक्त भरलं, 24 तासात तो माणूस मरू शकतो. किती वेळात? खलास होऊ शकतो तो व्यक्ती, डिपेंड कंडिशनवरती, पण तो मरणार हे शुअर आहे. चुकीचं ब्लड तुम्ही भरू शकत नाही. येशूचं रक्त देवाचं रक्त आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला?
मरियेचं रक्त मानवाचं रक्त आहे. कितीही पवित्र असली, कितीही शुद्ध असली, पण ती देव होत नाही. आणि मनुष्याच्या रक्ताचा आणि देवाच्या रक्ताची भेसळ होऊ नये म्हणून देवाने आधीच योजना करून ठेवली आहे. आईच्या उदरात बाळ असताना सुद्धा रक्ताची देवाणघेवाण ठेवलीच नाही. उदरात असताना सुद्धा पवित्र, जन्म झाला तरी पवित्र, जगात वावरला तरी पवित्र, वधस्तंभावर खिळला तरी पवित्र, मेला तरी पवित्र, उठला तरी पवित्र, आजही पवित्र आणि युगानुयुग पवित्र. त्या पवित्र देवाचे आम्ही बच्चे आहोत. मानवाने पाप केलेलं आहे. कुणी असो, मरिया असो, योसेफ असो, तुम्ही मी, प्रत्येकाने पाप केले. देवाच्या गौरवाला आपण मुकलो आहोत. देवाच्या प्रिय संतगणांनो, ते गौरव आपल्या जीवनात पाहण्यासाठी प्रभूला आपल्या जीवनात घेतलं पाहिजे. हिम्मत करून एक वाक्य मोठं हिमतीने बोलतो, स्वीकारलं पाहिजे तुम्ही. मरियेच्या नुसता उदरात होता, आमच्या तर चराचरात भरलाय. नाही कळालं? मरियेच्या नुसता उदरामध्ये होता, आमच्या पूर्ण डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत एक एक सेलवरती येशूचं नाव लिहिलेलं आहे. आम्ही ख्रिस्ताचे आणि ख्रिस्त आमचा आहे. ख्रिस्ताने आम्हाला पूर्ण त्याच्या रक्ताने झाकलंय, आम्हाला त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. स्वर्गामध्ये विराजमान असणारा देवाच्या श्रीमंतीला तोड नाही. देव किती श्रीमंत आहे, त्याच्या श्रीमंतीला तोडच नाही. ढगावर बसून येणार आहे. कधी ऐकलं अंबानींनी ढग घेतला? शक्य नाही, लायकी नाही. आकाशातले तारे सगळे आपल्या देवाचे. कधी ऐकलं का वॉरन बफे, एखाद्या बिल क्लिंटन, कोणीतरी बिली गेट्स, कोणी चांगले ट्रम्प बिम कोण असतील, सगळे मोठे मोठे लोक, यांनी एक तारा विकत घेतला? एक पण घ्यायची ऐपत नाहीये, पैसे नाही ते एवढे. सगळे तारे आमच्या बापाचे आहेत. मग आमचा बाप एवढा श्रीमंत आहे, मग आपण किती श्रीमंत आहे? एवढा श्रीमंत देव सिंहासनावरती बसलेला आहे स्वर्गामध्ये. येशू सिंहासनावरती विराजमान आहे स्वर्गात. आता मी तर चांगला बसलो होतो, मला जर सांगितलं स्टेजवर या तर मला आनंद आहे. पण मला जर कोणी सांगितलं पास्टर तिथं नका बसू, खाली बसा, मला कसं वाटेल? छान वाटेल ना? किती लोक आहेत असे? लोकांची संख्या वाढली, प्लीज जरा 2-4 लोक खाली बसा, चांगलं वाटेल का? आता मला नम्रपणा दाखवण्यासाठी काही लोक बसतील खाली, पण मनातून चांगलं नाही वाटणार आहे. मनातून चांगलं नाही वाटणार आहे. पण प्रभूने ते काम केलं. स्वर्गामध्ये विराजमान असताना देवाने योजना केली, तुला खाली जायचंय. बरं ठीक आहे, कोणत्या राजवाड्यात? तुला गोठ्यामध्ये जायचं, जाशील का? आज्ञाधारक आहे येशू. येशूने हो म्हटलं आणि येशू जगामध्ये आला. सगळे जगामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो अशा प्रकारे येतात की मानवी वृत्तीने येतात, पण दैवी स्वभावाने, दैवी वृत्तीने एकच आला, तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. स्वर्ग सोडला आणि त्याने या जगामध्ये येऊन अलौकिक कार्य केलं. सगळा स्वर्ग, सगळी पृथ्वी, सर्व काही त्याचं आहे. तो येशू ख्रिस्त जगामध्ये आला आणि त्याला बेघर व्हावं लागलं. घर मिळालं नाही. आजही कितीतरी लोक देवाला बेघर करत आहेत. कितीतरी लोक देवाला बेघर करत आहेत. 1 कोरिंथ 3 अध्याय 16 वचन, तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, तुम्हाला ठाऊक नाही का? जर तुम्ही देवाचे मंदिर आहात तर आत कोण राहिलं पाहिजे? बोला ना. पण आतमध्ये जर सैतान राहत असेल, आतमध्ये जर वेगवेगळ्या गोष्टींना जागा दिल्या असेल, तर देवाला कुठं जागा आहे? प्रभू कुठं राहणार? प्रभूला जागाच दिली नाही तर देवाच्या प्रिय लोकांनो, कधी कधी आपण असं करतो, येशू 3 रूम मध्ये, आता आम्ही लोक ऍडजस्ट करतो, एक छोटीशी रूम आहे तिकडं तू राहा. एका कोपऱ्यात प्रिय व्यक्तीला स्थान, एका कोपऱ्यामध्ये आमचे साहेब खूप भारी आहेत, साहेबांची खूप दया आमच्यावर, मेहरबानी, साहेबांना स्थान हृदयात.
सगळ्यांना स्थान देत राहतो, येशूला जागाच राहत नाही. पण आज असं बनायचं, साहेब बिहेब सगळं नंतर, परिवार पण नंतर, पण पहिलं स्थान येशूला मनामध्ये दिलं पाहिजे. आमेन. आधी येशू आपल्या हृदयात असला पाहिजे. येशूला लोक आजही बेघर करत आहेत. पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये स्थान देणं गरजेचं आहे. तो इतका धनवान आहे, इतका धनवान आहे, त्याच्या धनवानते पुढं सगळे शून्यवत आहेत. प्रियांनो, 2 कोरिन्थी 8 अध्याय 9 वचन सांगतं, तो धनवान असता तुमच्या आणि माझ्यासाठी दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान व्हावे, आम्ही श्रीमंत व्हावे. आमेन. हालेलुया. त्याच्या दारिद्र्याने त्याने तुम्हाला आणि मला धनवान केलेलं आहे. फक्त पैसा आणि संपत्ती याबद्दल मी बोलत नाही. बरेच लोक जगामध्ये आहेत, इटालियन वूड आहे, माझ्या बेडला इटालियन वूड आहे, आफ्रिकेवरून डायमंड आणलेत बेडला लावायला, गादी इकडची नाही, सिंगापूरवरून मागवली पास्टर, पॉलिश इथली नाही, अमेरिकन पॉलिशनी त्याला चांगले रंगरंगोटी केली आहे पास्टर. ह्याचे जे दरवाजे आणि बिजागरे आहेत ना, इथल्या नाही आहेत, त्या रशियावरून आणल्या. इंटरनॅशनल बेड आहे माझा, पण झोपला का झोप येत नाही त्याच्यावर. त्याच्यावर झोपतो रात्रभर इकडून तिकडं, पण झोप लागत नाही. ही श्रीमंती काय कामाची? जी श्रीमंती तुमची झोप उडवून टाकेल, ती श्रीमंती काय कामाची? मग असे श्रीमंत व्हा, देवदूत तुमच्या धनसंपत्तीचं संरक्षण करतील. अशा गोष्टी प्राप्त करा ज्या कुणाला चोरता येणार नाहीत. जो आनंद आहे आपल्यामध्ये तो कुणाला चोरता येईल का? प्रेज द लॉर्ड. जे समाधान देवाने दिलेलं आहे ते चोरता येईल का? नाही. अशा गोष्टी प्राप्त करा या नाताळाच्या दिवशी, ज्या खरंच आपल्यासाठी उपयोगाच्या आहेत, आणि त्याद्वारे देवाचा गौरव करा. पूर्वेचा तारा, मागी लोक त्या ताऱ्याच्या शोधात आले. मी आपल्याला सांगितलं, मत्ती 2 अध्याय 9 ते 11 वचनामध्ये बायबल सांगतं, मागी लोक जे आहेत ना, ते त्या ताऱ्याच्या दिशेने चालले होते. त्यांना काहीतरी डायरेक्शन मिळत होतं त्या ताऱ्याकडून. ऐकताय तुम्ही सगळे? सुन रहे सब लोग? तारा त्यांना दिशा देत होता, आणि त्या ताऱ्याच्या बरोबर अभ्यासाद्वारे ते ताऱ्याच्या दिशेने चालत होते. हा, चाललाय इकडे तारा, ए चला ह्या बाजूने, अरे तिकडे नाही, इकडे इकडे, इकडून चाललाय तारा. आणि मग ते ज्ञानी लोक डिस्कशन करून, बुद्धिमत्तेचा वापर करून बरोबर ताऱ्याच्या दिशेने. आता तो तारा काय झालं, हेरोदाच्या राजवाड्यावरून निघाला वरती. अरे बापरे, इकडून चाललंय, राजवाडा आला, येस भेटला, आपलं संपलं, आता काम संपलं बाबा, चला आतमध्ये जाऊ आपण. आतमध्ये गेले. 2:2 मध्ये आत्ता जे वाचलं आपण वचन, यहुद्यांचा राजा जन्मास आलाय तो कोठे आहे? हेरोदा काय बोलला? परत बोल. यहुद्यांचा राजा जन्मास आलाय तो कोठे आहे? हा, काय बोलला? परत बोल. अहो, यहुद्यांचा राजा जन्मास आलाय तो कोठे आहे? जन्मास आला, मी तर जन्माला येऊन बराच वेळ झाला, मी हेरोद आहे, मी राजा आहे. तू नाही बाबा, आत्ता नुकताच कुणाचा तरी जन्म झालाय, तो यहुद्यांचा राजा आहे. बरं, जा तुम्ही शोधा त्याला, नमन करा, मला पण बोलवा, मी पण येतो नमन करायला. नमन काय, कत्तल करायची होती त्याला. बायबल सांगतं, स्पष्टपणे वचनामध्ये लिहिलेलं आहे, स्पष्टपणे, यात तीळ मात्र फरक नाही. मत्ती 2 अध्याय 9 ते 11 वचनामध्ये, तारा जाऊन ज्या घरावरती थांबला त्या घरामध्ये येशू होता. किती लोक आमीन म्हणतील? तारा काय झाला? थांबला. जिथं थांबला, ज्या घरावर तारा थांबला, त्या घरामध्ये कोण होतं? येशू होता. आणि मग हे मागी लोक जाऊन त्यांनी येशू बाळाचं दर्शन घेतलं. तारा थांबला, हा विषय महत्वाचा आहे. यहोशुआ 10 अध्याय 12 आणि 13 वचनांमध्ये, जोशुआ चॅप्टर 10 वर्सेस 12 and 13, यहोशुआ 10, 12 आणि 13 वचनामध्ये बायबल सांगतं, यहोशुआने युद्ध लढत असताना आज्ञा केली सूर्याला. सूर्याला काय आज्ञा केली? रिक्वेस्ट नाही, आज्ञा केली. काय आज्ञा केली? गप, जिथंच तिथंच उभा राहा, हालायचं नाही. लहान मुलं गेम खेळतात ना, स्टॅच्यू, तसंच जागेवर थांबवलं. सूर्य आणि चंद्र दोघे जिथे आहेत तिथं थांबा. आत्ताच्या आत्ता सूर्य थांबला, चंद्र थांबले. यहोशुआने
सूर्य चंद्रांना थांबवलं. कळतंय तुम्हाला फरक? यहोशवाने सूर्य चंद्राला थांबवलं, पण तारा स्वतः होऊन येशूसाठी थांबला. फरक तुम्हाला कळायला पाहिजे चर्च, फार महत्वाचा आहे. तुम्ही थांबवता मिरॅकल आहे, पण तारे तुमच्याकडे येऊन थांबतात हा मोठा मिरॅकल आहे. तारा आला, मग देवाच्या प्रिय लोकांना, मागे लोकांना तर भेटायचं होतं, पण त्या ताऱ्याला जास्त उत्सुकता होती प्रभूला भेटण्याची. कारण हा तारा काय आता असा बनवत नाहीत मध्ये मध्ये. जगाची निर्मिती करत असताना देवाने एक स्पेशल स्टार बनवून ठेवला. तेव्हाच चौथ्या दिवशी, तुला सांगतो, माझ्या मुलाचा जन्म होईल त्यावेळेस जाऊन तिकडे चमकायचं, डेकोरेशन बरोबर करायचं, वेळेवर यायचं, वेळ करायचं नाही. ते लोक येतील तुला शोधत शोध, तू लेट करू नको, तू पण वेळेवर दे बरोबर एकदम. देवाच्या प्रिय, सायलेंट करा, तू वेळ करू नको. तारा हजारो वर्ष वाट पाहत राहिला. ख्रिस्ती लोकांकडे वाट पाहण्याची वृत्तीच नाहीये. बोले येशू मसीह की. आम्ही प्रीच करतो येशू येणार, येशू येणार. ते म्हणतात अरे कधी येणार? येणार, त्याच्या समयामध्ये येणार. देवाच्या प्रिय लोकांनो, तो तारा त्या ठिकाणी त्या घरावरती येऊन थांबला. आणि या मागी लोकांनी ऊद बोळ सोनं काय काय मूल्यवान गोष्टी प्रभू बाळाला त्यांनी समर्पित केल्या. एक समय असा होता जन्म घ्यायला जागा नव्हती, पण आज असा समय आला की आता ठेवायला जागा नाही, एवढं धनसंपत्ती त्यांना प्राप्त झाली. कठीण काळामध्ये टिकून राहा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कठीण प्रसंगामध्ये, अवघड परिस्थितीमध्ये टिकून राहा, स्थिर राहा, खंबीर राहा आणि वाट पहा देवाच्या तारणाची. कुठलीही परिस्थिती असू द्या, परमेश्वर ती परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. तुमचं दुःख आनंदात बदलणार म्हणजे बदलणारच, त्यात तीळ मात्र शंका नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या परिस्थितीत तुम्ही आहात, जितकी कठीण परिस्थिती तुमची असेल, तेवढं मोठं देवाचं गौरव पुढे होणार आहे. जन्म घ्यायला जागा नव्हती, पण आज एक एक हृदयात त्याने जन्म घेतलाय. प्रत्येकाच्या घरामध्ये येशू आहे, प्रत्येकाच्या कामामध्ये येशू आहे, प्रत्येकाच्या जीवनात येशू आहे, सगळीकडे येशू आहे. आणि चॅलेंज देऊन सांगतो, येत्या काही महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये, असं नाही 50 वर्षांनी होणार आहे, 200 वर्षांनी, येत्या काही वर्षांमध्ये बसमध्ये तुम्ही बसाल, ते म्हणतील प्रेज द लॉर्ड ब्रदर, कुठलं तिकीट देऊ? कंडक्टर तुम्हाला म्हणणार, ड्रायव्हर म्हणणार हो प्रेज द लॉर्ड ब्रदर. हा, तिकीट काउंटरवरती, रस्त्यावरती तुम्हाला सगळीकडे प्रेज द लॉर्ड आणि हालेलुयाचा गजर दिसणार. लाल किल्ल्यावरून हालेलुयाचं कोरस गायलं जाणार. संपूर्ण जगामध्ये येशूचं नाव उंच होणार. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे. म्हणून प्रत्येक परिस्थितीत स्थिर आणि खंबीर राहा. ज्यावेळेस मेंढपाळ येशू बाळाच्या दर्शनाला आले, प्रियांनो, लूक याचा 2 अध्याय 8 ते 20 वचनामध्ये मेंढपाळांना दर्शन दिलं. आता आजपर्यंत हेच संदेश आपण ऐकले. मागे लोक ज्ञानी लोक, मेंढपाळ साधे भोळे लोक. अरे बाबा, ते बिझनेसमॅन होते. मागे लोक तर होतेच भारी, त्यांनी संपत्ती वगैरे दिली, त्याच्यावरून तुम्ही त्यांना भारी म्हणता, चांगली गोष्ट आहे. मेंढपाळांना साधं समजू नका. अरे इतका मोठा बिझनेस होता, कारण की त्यांना माहिती आहे लोक पाप करत राहणार आणि आपल्याकडून मेंढरं विकत घेत राहणार. आपला बिझनेस संपणार आहे कधी? नाही संपणार. घ्या मेंढरं, विका, कापा, मारा, तिकडे जा, आमचा बिझनेस वाढणार. असे ते मेंढपाळ होते, बिझनेस करणारे होते. मग मेंढपाळांना का दर्शन दिलं देवानी? ए बाबांनो, बिझनेस बंद करायची वेळ आली. खरं कोकरू आलाय जगात, येशू आलाय जगात. तो वधस्तंभावर जाणार, तुमचे धंदे पाण्यात बुडणार. हालेलुया. कधी कधी येशू येतो आम्हाला डुबवण्यासाठी. बोला येशू मसीह की. काय लोकांचा जय येत नाहीये. हालेलुया. जे देवापासून नाही ते बुडून जाऊ द्या, जे देवापासून आहे ते उंच उठू द्या. त्या गोष्टींमध्ये यश प्राप्त होऊ द्या आणि त्यामध्ये देवाचं गौरव होऊ द्या.
देवाच्या प्रिय लोकांनो, ही मेंढपाळ जे होते रानावनामध्ये मेंढरं पाळायचे आणि हीच मेंढरं त्या ठिकाणी बलिदानासाठी समर्पणासाठी मंदिरामध्ये वापरली जायची. देवाच्या प्रिय लोकांनो, या मेंढपाळांना देवदूतांनी दर्शन दिलं. आता देवदूत कधीच पाहिले नव्हते, 400 वर्ष देव कोणाशी बोलत नव्हता ना. अचानक मेंढपाळांना देवदूत दिसतो, सगळे घाबरले, थरथर काप झाला त्यांचा, करायचं काय समजेना. मग देवदूताने सांगितलं, भिवू नका, आनंदाची बातमी आणली तुमच्यासाठी, सुवार्तेचे शब्द तुम्हाला सांगतो. जा, इथं जवळच गावामध्ये बेथलेहमामध्ये तुमच्यासाठी जगाचा उद्धारक जन्मलाय. खूण काय? बाळंताने गुंडाळलेलं. अरे वा, सगळी बाळं बाळंतानेच गुंडाळतात, हो की नाही? प्रेज द लॉर्ड. नो प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी कधी असं पाहिलंय का बाळाचा जन्म झालेला की सूटबूट घातलंय? नाही, बाळंतानेच गुंडाळावं लागतं. बाळ झालं की ते बाळंतानेच गुंडाळतात. बाळंताने गुंडाळलंय, पण सगळी बाळं गव्हाणी ठेवली जात नाही. हे बाळ मात्र गव्हाणी ठेवलेलं आहे. ते बाळ तुम्ही जाऊन भेटा त्याला, तो जगाचा उद्धारक आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे बाळ बाळंताने गुंडाळलेलं होतं ते बाळ तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर विवस्त्र झालं. ते बाळ वधस्तंभावरती विवस्त्र झालं आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्याच्या वचनामध्ये प्रकट केलेलं आहे की ज्यावेळेस तो सेकंड कमिंगसाठी येईल, प्रकटीकरण 19 अध्याय आणि 13व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे रक्तात बुचकळलेले कपडे तो अंगावरती घालून येईल. आमेन. बाळंताने गुंडाळलं होतं ते बाळंत्यातले किंवा जगाचे कपडे जगाने काढून घेतले. वधस्तंभावर ख्रिस्त मारला गेला आणि ज्यावेळेस त्याला कबरेत ठेवण्यात आलं, ज्यावेळेस तो कबरेत गाडला गेला, लाजर तर प्रेतवस्त्रासहित बाहेर आला होता हो, पण येशू वस्त्रांसहित बाहेर आला नाही. जगाने जे दिलं जगाला परत देऊन टाकलं. बोलो येशू मसीह की. जगाने दिलेले प्रेत वस्त्र जगाला देऊन टाकले, कारण की त्याच्यावर आता मरणाची सत्ता राहिली नव्हती आणि म्हणून तो पुनरुत्थित झाला. त्याने स्वतःच्या रक्तामध्ये भिजवलेले वस्त्र त्याने अंगावर घेतलेले आहेत. असा ख्रिस्त सेकंड कमिंग मध्ये येणार, जैतुनाच्या डोंगरावर आपली पावलं तो ठेवणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, एवढंच काय, प्रकटीकरण 7:14 मध्ये बायबल सांगतं की त्याने तुमच्या आणि माझे झगे त्याच्या रक्ताने धुतलेले आहेत. आमेन. आणि ते रक्ताने कसे केलेत? शुभ्र केलेले आहेत. आमचं जीवनक्रम जे आहे ते प्रभूच्या मूल्यवान रक्ताने शुद्ध, पवित्र आणि आशीर्वादित देवाने केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मेंढपाळांना जसं प्रभूचं दर्शन झालं, प्रभूने सांगितलेल्या चिन्हाप्रमाणे ते धावत गेले आणि प्रभू त्यांना भेटला. ज्यावेळेस देव तुम्हाला काही चिन्ह देतो, त्या चिन्हाप्रमाणे आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. जसं प्रभू सांगतो त्या प्रकारे आपल्याला जीवनामध्ये पुढे गेलं पाहिजे. प्रभूने सांगितलं राईटला जा, तुम्ही लेफ्टला गेलात तर काही फायदा नाही. बोलो येशू मसीह की. हालेलुया. येशूने सांगितलं सरळ जा, मध्येच आम्ही टर्न मारला, आम्हाला कधीच आशीर्वाद मिळणार नाहीत. देव जे सांगतो ते काटेकोरपणे पाळलं पाहिजे. मेंढपाळांनी पाळलं, त्या मागी लोकांनी पाळलं, सगळ्यांनी देवाचे नियम तंतोतंत पाळले आणि त्यांना प्रभूचं दर्शन झालं. आज मला हे सांगायचं, त्या मागी लोकांपेक्षा, त्या मेंढपाळांपेक्षा आम्ही जास्त धन्य लोक आहोत. तुम्हाला आनंद नाही झाला? प्रेज द लॉर्ड. तिथं लिहिले वचनात, मागी लोक आले, भेटले आणि गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेंढपाळ आले, दर्शन घेतलं बाळाचं, निघून गेले, पण आम्ही परत माघारी जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला प्रभू भेटला आणि आम्ही प्रभू बरोबरच आणि प्रभू आमच्या बरोबरच राहणार आहे. आमेन. हालेलुया. तो आम्हाला कधी सोडणार नाही, तो आमचा कधी त्याग करणार नाही, तो आम्हाला कधी धिक्कारणार नाही, तो आम्हाला कधी टाकून देणार नाही. तो प्रभू आपल्या प्रत्येकाच्या बरोबर आहे, आमच्या सानिध्यात आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने वधस्तंभावरती प्राण द्यावा या अनमोल कार्यासाठी प्रभू येशू जगामध्ये आला. त्याचा उद्देश एकच होता. तो उद्देश पूर्ण करण्यासाठी, देवाची इच्छा योजना पूर्ण करण्यासाठी येशू जगामध्ये आला. आपला उद्देश त्याने पूर्ण केला आणि आज तो पित्याच्या उजवीकडे पुनरुत्थित होऊन बसलेला आहे. आज जो उद्देश देवाने आमच्या जीवनाला दिला आहे, आम्हाला स्वतःला तपासून पाहायचं आहे की देवा, तुझा उद्देश आम्ही सफल करत आहोत का? तू सांगितलेल्या वाटेवर, तू सांगितलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत का? खरा नाताळ हाच आहे की या नाताळामध्ये केंद्रस्थानी येशू असला पाहिजे. कुठली आनंद करण्याच्या गोष्टीला माझा विरोध नाही. आनंद, मौज, मजा सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, पण याचं केंद्रस्थान येशू असावा ही देवाची योजना आहे. आमेन.